नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपणाला हेल्दी टेस्टी नमकीन असा पदार्थ दाखवणार आहे. आता मी हा पॅन ठेवला आहे, तो गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात मी हे 200 ग्रॅम मखाने आहे. मखाने खूप हेल्दी असतात, तर मी ते भाजण्यासाठी ठेवते. आता हे मखाने आहेत ते असे चामट आहेत, तर आता ते आपण चांगले भाजून कुरकुरीत करून घेऊया. ते करण्यासाठी साधारण 10 मिनिटं तरी लागतील आणि मंद गॅसवरती ठेवलेलं आहे. आता हे आपले मखाने चांगले भाजून तयार झालेले आहेत. असायचा चुरा होतो इथपर्यंत भाजायचे आणि मग ते काढून घ्यायचे. आता मी ह्याच्यात साधारण 2 ते 3 चमचे तूप घालून घेत आहे. आता यात बदाम घालते आहे. जे 20 ते 25 आहे ते अर्धे अर्धे भाग करून घेतले आहेत. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही घाला. तीन चमचे तुपात मी ह्या 1 टेबलस्पून जिरं घालते आहे. आता हे जिरं तडतडलं ह्याच्यात बडीशोप घालून घेऊया 1 चमचा. बडीशोपेने चुड्याला चव फार छान येते. आता या मी 5 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. आपण आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्या. अर्धा चमचा हिंग घालते. अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. मीठ घालून घेत आहे. अर्धा चमचा मीठ घालते. नंतर आपण ह्याच्यात चाट मसाला घालणार असल्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घाला. आता ह्याच्यात एक गोष्टी घालून घेते. काजू 20 काजू मी 2 तुकडे करून घेतलेले आहे. ह्याच्यात जे सामान असतं ते सगळं रिचच असतं, त्यामुळे हा चिवडा फार टेस्टी छान असा आणि पौष्टिक असतो. खोबऱ्याची काप घालून घेते. पाववाटी खोबऱ्याचे काप केलेले आहेत, सुक्या खोबऱ्याचे. ह्याच्यात मगाशी तळलेले बदाम घातलेले आहे.
आणि शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहे. हे साधारण अर्धा कप आहे. शेंगदाणे पण फार पौष्टिक असतात. आता हे आपण चांगलं परतून घेऊया. आता ह्याच्यात मी कढीपत्ता घालत आहे. एक चमचा, छोटा एक चमचा चाट मसाला घालते. त्याने चव एकदम छान येते. थोडीशी साखर घालून घेत आहे. आणि आता आपण हे मखाने घालून घेऊया. आता आपला चिवडा एकदम छान झाला आहे. आता ह्याच्यात आपण बिटाणे शेवटी घालून घेत आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास आपण मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे तुम्हाला पुढील माझे सर्व छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आता हा आपला हेल्दी टेस्टी नमकीन तयार झालेला आहे.